शिस्त म्हणजे अ, बाजीरावांविरुद्ध अशा तक्रारी गेल्या होत्या, की बाजीराव जो तोफगोळ म्हणजे काय म्हणतात तोफांचा किंवा धान्याचा पैसा आहे, तो मधल्यामध्ये बाजीराव खातात असा त्यावेळी त्यांच्यावरती आरोप झाला होता. अच्छा. तर शाहू महाराजांनी त्यांच्या मुतालिक म्हणून पुरंदरे होते. पुरंदऱ्यांना दरबार संपल्यानंतर थांबवलं आणि सांगितलं, की राऊंडबद्दल, बाजीरावांबद्दल माझ्या कानावरती अशी गोष्ट आली आहे. तर हे खरं असेल तर हे दुर्दैवी आणि त्याला या गोष्टी थांबायला सांग. त्यावेळी पुरंदरांचं वाक्य आहे, की खावंदांस, खावंद म्हणजे बाजीराव, खावंदांस अशा गोष्टींची आत्यंतिक चीड आहे. कोणी असा मिळाला तर जीवच घेतील. त्या ठिकाणी आम्ही असलो तरी आमची गय होणार नाही. आणि पुरंदरे आणि भट हे दरबाराच्या बाहेर हे जवळपास एक कुटुंब असल्यासारखं वागतात. जर कोणाकडनं काही गैरप्रकार झाला तर खावंद जीव घेतील असं त्यांचं वाक्य आहे. त्यामुळे शिस्त किंवा त्या ठिकाणी कुठलीही लाचलुचपत वगैरे हा नव्हता. त्याच्याही पुढे जाऊन सांगेन बाजीराव तर बाजीराव चिमाजी अप्पांना एकेका पैशांचा हिशोब लागायचा. तोच वडिलांचा गुण पुढे भाऊनी घेतलेला आहे. पानिपतच्या युद्धाच्या आधी आपण सगळं बघितलं. त्यामुळे या घराण्याकडे शिस्त होती, फटकळपणा जो राजकारणात आवश्यक होता. हा माणूस लिडिंग फ्रॉम द फ्रंट शिवाजी महाराजांपासून, की मी स्वतः रणांगणात उतरून करणार, म्हणजे तू जा आणि पराक्रम गाजव माझ्यासाठी, असं कधी नाही. वेळ पडली तेव्हा त्यावेळी चिमाजी अप्पा काय, बाजीराव काय, दोघंही स्वतः रणांगणात उतरायला आहेत. आणि त्या ठिकाणी म्हणजे युद्ध चालू असताना एक गोळी बास असते. हा माणूस लिडिंग फ्रॉम फ्रंट. त्यामुळे बाजीराव असल्यानंतर जसं नेपोलियन आल्यानंतर 50,000ची भर पडायची असं वाक्य आहे, की एकटा नेपोलियन आला की त्याच्या सैन्यामध्ये 50,000ची भर पडायची. बाजीरावांबाबत काही फार वेगळं नव्हतं.